घर बसल्या 5 मिनिटांमध्ये सीनियर सिटीजन कार्ड म्हणजेच ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कसं काढायचं याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती किंवा कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही इथं पोर्टलवरती येणार आहात। पोर्टलवरती इथं आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला इथं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, म्हणजे तुमची यूजर आय डी आहे ती काढावी लागणार आहे। न्यू यूजरवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन आहे ती कंप्लीट करायचं आहे। पहिली प्रोसेसमध्ये आपण क्लिक केलं की या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आहे, तुमचा जिल्हा, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहे, तो OTP तुम्हाला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर यूजर नेम आहे ते सिनियर सिटीजन जो आहे त्याचं या ठिकाणी यूजर नेम टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करा। पासवर्ड सेट आणि कन्फर्म करून झाल्यानंतर पूर्ण नाव, मराठीत नाव, जन्मतारीख आणि त्याच्यानुसार एज आहे ते येणार आहे। त्यानंतर तुम्हाला स्क्वेअर बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। आता रजिस्टरवरती क्लिक केलं की तुमचा जिल्हा, यूजर नेम येणार आहे, ओके करायचं आहे आणि पुन्हा तुम्ही वापस वेबसाईटवरती येणार आहात। इथं वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने स्क्रीन असणार आहे। या ठिकाणी यूजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे, खाली कॅप्चा टाकायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला इथं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हा जो ऑप्शन असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हे महसूल विभागामध्ये येणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानुसार तुम्हाला इथं जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते सांगितलेले आहेत, तुम्ही ते डॉक्युमेंट ठेवून पुढे प्रोसेस करायची आहे। या ठिकाणी अर्ज करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि जी काय फी आहे ती अपलोड करायची आहे, म्हणजे पे करायचे। पहिला संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे, तेच नाव तुम्हाला पुढं मराठीमध्ये टाकायचं आहे। आता लक्षात घ्या, तुम्हाला इथं संबोधन आहे ते व्यवस्थित निवडायचं आहे, मिस्टर आहे, मिसेस आहे, वडिलाचं नाव इंग्रजीमध्ये टाकून मराठीमध्ये। त्यानंतर जन्मतारीख, वय येणार आहे, मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना दिलेला आहे तोच टाकायचा आहे। त्यानंतर जेंडर आहे, ईमेल आहे ते ऑप्शनलमध्ये आहे, टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला सिटीजन जो आहे तो त्यांचं इथं व्यवसाय निवडायचा आहे, शेती वगैरे जे आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर मोलमजुरी वगैरे काय तुम्ही निवडलं की खालच्या साईडला तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि घर नंबर टाकायचा आहे, कंपल्सरी आहे। बाकीचं काय तुम्ही नाही टाकलं तर चालेल। त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव हे तुम्हाला निवडायचं आहे आणि पिनकोड टाकायचं आहे। रक्तगट आहे, ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल तर हरकत नाही आहे। आपत्कालीन स्थिती आहे, यामध्ये इंग्रजीमध्ये सुरुवातीला नाव आहे ते टाकायचं आहे। इंग्रजीमध्ये नाव टाकून झालं की पूर्ण मराठी नाव, यामध्ये मराठीमध्ये जसं आधार कार्डवरती आहे तसंच टाकायचं आहे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून जी काय माहिती आहे ती समाविष्ट करायची आहे, म्हणजेच समावेश करावरती क्लिक करायचं आहे आणि सगळी माहिती तुमची इथं सेव्ह होणार आहे। तर इथं तुमचा अर्ज क्रमांक तयार झालेला असणार आहे, कॉपी करून घ्या आणि ओके करा। या ठिकाणी जो सिनियर सिटीजन आहे त्यांचं या ठिकाणी 5 KB मध्ये या ठिकाणी जे काही इमेज आहे ते फोटो अपलोड करायचं आहे। तर 5 KB फाईलची साईज असली पाहिजे, हे लक्षात ठेवा। छायाचित्राची रुंदी दाखवलेली आहे 160 पिक्सेलमध्ये आहे, ती रुंदी दाखवलेली आहे। तर याच्यानुसार तुम्हाला क्रॉप करून अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा आहे, आता पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता। पत्त्याचा पुरावा, वीज बिल आहे, भाडेपावती आहे, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड आहे, त्यानंतर पाणी पावती वगैरे काय जे आहे ते त्याच्यानुसार तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता। जे द्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड करा, म्हणजे फाईल अपलोड आहे त्याच्यावरती क्लिक करून ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। आता आधार कार्ड हे पत्त्याचा पुरावा दिला आहे, ओळखीचा पुरावा पण तुम्ही तेच देऊ शकता, काय हरकत नाही आहे। पत्त्याचा पुरावा, रेशन कार्डसुद्धा देऊ शकता। जे द्यायचं आहे ते तुम्हाला कलर प्रिंट देऊ नका, म्हणजे साधी देऊ नका, कलर प्रिंटच तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे। वयाचा पुरावा, जन्माचा दाखला असेल तर बेनिफिट राहणार आहे त्याचा, म्हणजे शाळेचा पुरावा असू द्या, जन्माचा दाखला असेल तर हे दोन्हीच वयाचा पुरावा म्हणून तुम्ही अपलोड करायचं आहे।
त्याच्यानंतर या ठिकाणी हे सगळे अपलोड करून झाल्यानंतर रहिवासी पुरावा आहे. आता रहिवासी पुरावा ग्रामसेवकाने दिलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता, किंवा कलेक्टरचा किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा इथं तुम्ही अपलोड करू शकता. तर दोन्हीपैकी काहीतरी तुम्हाला लागेल. म्हणजे आता ग्रामसेवकाचा असेल तर अनिवार्य राहील ते, म्हणजे तेच मॅन्डेटरी ठेवा तुम्ही. आता तेच असं काही नाही आहे, पण तेच ठेवा. 500 KB इथं फाईलची साईज आहे ती पाहिजेल आहे. 75 KB अन्य डॉक्युमेंट जे तुमचं घोषणापत्र आहे किंवा इतर काय असेल तर ते अपलोड करायचं आहे. आता ही घोषणापत्रसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे घोषणापत्र आहे, याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. व्यवस्थितपणे तुम्हाला इथं फोटो लावायचा आहे. जे पण माहिती आहे ते व्यवस्थितपणे भरायचे. आता ही माहिती सांगत बसायची काही गरज नाही आहे, व्यवस्थितपणे तुम्ही वाचून भरू शकणार आहात. आता तुम्ही इतर डॉक्युमेंटमध्ये काय अपलोड करायचं आहे ते टाकू शकता. घोषणापत्र कंपल्सरी आहे, हे दोन्ही कंपल्सरी तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट हा जो खालच्या साईडला ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केलं की ओकेवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची जी काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अपलोड केलेली आहे. आता ही स्लिप आहे आणि 33.66 रुपये इथं पे करायचे आहे, हे लक्षात ठेवा. आता हे तुम्ही नेट बँकिंग QR कोड ज्या पद्धतीने तुम्हाला पे करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही 33.66 रुपये म्हणजे 60 रुपये हे तुम्हाला पे करायचं आहे. म्हणजे किती 33.5 रुपये पेमेंट असणार आहे, जास्त नाही आहे. तुम्हाला QR कोड घ्या आणि त्याच्यामार्फतच तुम्ही हे पेमेंट करा. शक्यतो QR कोड मार्फतच करा, पण बाकीचे तुम्ही जे काय पेमेंट आहे ते नेट बँकिंग वगैरे जे पण तुमचं क्रेडिट कार्ड वगैरे आहे ते त्यामार्फतसुद्धा तुम्ही करू शकता. आता इथं QR कोड मार्फत ही पेमेंट झालेली आहे. ट्रान्झॅक्शनची ही लिस्ट आहे, प्रिंट आहे, ते व्यवस्थितपणे ठेवू शकता. त्याच्यानंतर अटॅच डॉक्युमेंट आहेत ते पण बघा. आता हे ॲप्लिकेशन नंबर आहे, ह्याची प्रिंट व्यवस्थितपणे काढून घ्या. इथं रिसिप्ट म्हणून ऑप्शन आहे, त्यावरती डाउनलोड हा जो ऑप्शन आहे खाली त्यावर क्लिक केलं की तुम्ही ह्याची प्रिंट आहे ती काढू शकता. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इन प्रोसेस याच्या ठिकाणी जर अप्रूव्हल हे जर नाव आलं तर ह्याचा अर्थ काय, तर ई प्रमाणपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता. सर्टिफिकेट आणि खाली डाउनलोड यावरती क्लिक केलं की हे जे ई सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे. म्हणजेच तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट पण अशा पद्धतीनेच असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या 5 मिनिटामध्ये सिनियर सिटीजन कार्ड हे डाउनलोड करू शकता. त्याचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आणि हे जे कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या पोस्टाने कधी तुमच्या पत्त्यावरती येणार आहे, तर तुम्ही जो ॲड्रेस दिला आहे त्याच्यावरती 5 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला हे घरपोच होणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.